वसई विरार महापालिकेची निवडणूक आहे। या निवडणुकीत विकासाची स्वप्न दाखवली जातात, परंतु हा राजकीय नेत्यांचा धंदा आहे। बहुजन विकास आघाडीने मागच्या 2 टर्ममध्ये आपल्या सत्तेचा गैरवापर कसा केला त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे जमील शेख यांचा हा बंगला आणि या बंगल्याच्या दुतर्फा असलेली पोलीस ठाण्याची जमीन। आता या ठिकाणी हा जो रस्ता आहे हा पोलीस ठाण्याच्या जमिनीतून बेकायदेशीर नेण्यात आलेला आहे। त्यासाठी बोगस कागदपत्र तयार केली, बेकायदेशीर परवानगी मिळवली आणि महापालिका प्रशासनाची दिशाभूल करून, शासनाची दिशाभूल करून या रस्त्याला परवानगी मिळवलेली आहे। याला म्हणतात सत्तेचा गैरवापर। वसई विरार महापालिकेमध्ये बहुजन विकास आघाडीची पहिल्यांदा सत्ता आल्यानंतर या रस्त्याला खोट्या कागदपत्राच्या आधारे परवानगी देण्यात आली। आता याच प्रकरणात वसई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे। बहुजन विकास आघाडीचा विकास असा जो काय संकल्प आहे तो विकास कुणाला मिळाला आहे, विकास आराखड्यातील किती आरक्षणं विकसित झाली आणि न विकसित झालेले भूखंड कुणी अतिक्रमण बाधित केले या संदर्भातला तपशील बहुजन विकास आघाडी विकास या मुद्द्यावर बोलताना करदात्या वसईकरांसमोर मांडेल का, हा खरा आजचा प्रश्न आहे।